नमस्कार मित्रांनो, तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती. तर आजचा जो विषय तुम्हाला समजला असेलच. मागच्या व्हिडिओमध्ये आपण करटोली म्हणजेच काटला या भाजीची ओळख, तिचा दिवस, ती कुठे सापडते, कशी असते हे जाणून घेतलं होतं. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याची भाजी कशा प्रकारे केली जाते हे बघणार आहोत. तर त्याच्या आधी आपण ती भाजी कशी काढणार आहोत ते बघूया. मित्रांनो बघा, करटोलीची भाजी काढण्यासाठी ना मी कुठे आलो, एकदम आतमध्ये. इथेच आपल्याला मिळेल चांगल्यापैकी. मित्रांनो मला ना इथे हे बघा पिकलेलं करटोलं मिळालं आहे. तुम्हाला दाखवतं कसं असतं ते. हे बघा, हा त्याचा, हे बघा, हे पिकलेलं असं दिसतं आणि याची बिया बघा कसे लाल भडक असतात. हे पिकल्यावरती असं फोडून फाटून जातं आणि याच्या बिया जमिनीमध्ये पेरल्या जातात. हे बघा, मला पिकलेलं करटोलं बघायचं होतं ना. हे बघा, इथे पण आहे एक, इथे पण. हे बघा, जर मस्तपैकी लाल भडक होणार बिया याची. तर मित्रांनो आता आपण बघितलं की आता ती भाजी आपण कशा प्रकारे काढली. तर ही बघा, इथे आपण भाजी काढून घेतली आहे. बघा इथे बघा, खूप आपल्याला करटोळे सापडले आहेत. खूप मेहनत लागली, खूप अडचणीमध्ये जावं लागलं, पण आता इथे आपण भाजी काढलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. हे बघा, काही आपल्याकडे छोटे आहेत, काही आपल्याकडे मोठे आहेत. ऑलमोस्ट पिकायला आले आहेत, पण काही आपल्याकडे सुद्धा. तर हे ऑलमोस्ट तयार आहेत, परिपक्व. तुम्ही बघू शकता. म्हणजे भाजीसाठी, म्हणजे अशा स्टेजमध्ये असतील तुम्ही भाजी करू शकता. हे बघा, मग दाखवतो. तर इथे हे बघा, इथे माझ्याकडे काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. तर हे कशामुळे, तर ती जी वेल असते त्याच्यावरती डिपेंड असते. काही जर वेली काही ठिकाणी चांगल्या ठिकाणी जर उगवल्या असतील तर त्याच्यात चांगली पोषक तत्व मिळून त्या वेली चांगल्या मोठ्या होतात आणि त्याचे फळं पण तुम्ही बघू शकता मोठ्या साईजमध्ये असतात. पण जर काही ठिकाणी जर किंवा गडग्याच्या कडेला किंवा जर असं कातळ टाईपमध्ये जर पाहायला गेलं तर वेलमध्ये छोटी फळं येतात. हे बघा, तर माझ्याकडे दोन्ही टाईपची आता फळं आहेत. बघू शकता. आता मी 20-25 एक फळं काढली आहेत. त्याला आपण काटलं म्हणतो, करटोली. आता ही फळभाजी आता आपण रेसिपी करणार आहोत त्याची. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो ही भाजी आहे, ही पावसामध्ये जेव्हा उगते तेव्हा सर्वांनी एकदा तरी खाल्लीच पाहिजे. तर या भाजीचा उपयोग काय, तर या भाजीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी असतो. लोह म्हणजे आयरन असते, कॅल्शियम असते, पोटॅशियम असते. तसेच तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरसुद्धा असतात. तर याच्यामुळे काय होतं की आपली जी रोगप्रतिकार शक्ती जी आहे ना ती वाढते. तसेच पचन सुधारण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे ही भाजी चविष्टसोबतच पौष्टिकसुद्धा असते. तर ही भाजी एक संतुलित आहाराचा भाग म्हणून तुम्हीसुद्धा खाऊ शकता. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करून, जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता आपण रेसिपी बघूया. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, इथे आम्ही भाजी घेतली आहे इथे मांड्यामध्ये. आता आम्ही त्याला आता कापायला सुरुवात करणार आहोत. बघू शकता इथे मला मम्मी इथे तुम्हाला भाजी कशी कापून दाखवणार आहे. बघू शकता इथे भाजी कापायला. हिचे ॲक्च्युली आपल्याला देठ असतो आणि पुढचं टोक कापून घ्यायचं आणि हिचे 2 तुकडे करायचे. ते बघू शकता. हा एक तुकडा, 2 तुकडे म्हणून बघू शकता. इथे ऑलमोस्ट पिकायला आले होते बिया, तुम्ही इथे बघू शकता. तर मी फास्ट फॉरवर्ड करत आहे. तर मित्रांनो आता इथे कापून झालेलं आहे आणि आता याच्यामधून आम्ही आतमधून जे काही बिया असतात ते बाहेर काढतो आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला बियांचा काय उपयोग नसतो, त्या कडू असतात खायला, म्हणून आपण ते बिया घेत नाही. अशा प्रकारे याला साफ करून घ्यायचं. चमचा किंवा म्हणजे सुरी असेल, काही जे असेल तुम्ही त्याच्याद्वारे तुम्ही साफ करून घेऊ शकता. तर आम्ही बघू शकता इथे प्रत्येक एक कटोऱ्याचे तुकडे जो केला आहेत ते आपण साफ करून घेत आहोत.
तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आम्ही पूर्णपणे जी करटवली आहे ती साफ करून घेतली. तुम्ही बघू शकता इथे पूर्णपणे आतमधल्या ज्या बिया होतात तुम्हाला काढून टाकलं आहे आतमधलं सगळं. आता कटिंग करणार आहोत याची. तर मित्रांनो, ही बघा आता इथे याची कटिंग करून झालेली आहे पूर्णपणे भाजी बनवल्यानंतर. तर मित्रांनो, आता बघू शकता तुम्ही इथे मी डाळमध्ये घेतली आहे चणा डाळ आणि पूर्णपणे मिक्समध्ये करून घेतली त्याच्यामध्ये. तर हा आहे लास्ट व्ह्यू आपल्या भाजीचा. पूर्णपणे बघू शकता इथे आम्ही कांदा, टोमॅटो आणि हलकंसं वाटण टाकून ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तशी तुम्ही शिजू शकता. हे बघा गरमागरम याच्यातून वाफे आता बाहेर येत आहे. कांदा, टोमॅटो आपला हलकंसं वाटण टाकलं याच्यामध्ये आणि ह्या डाळीमध्ये शिजवून घ्यायची. अशी भाजी केल्याने खूपच चविष्ट लागते आणि खाणाऱ्यालासुद्धा पौष्टिक गुणधर्मसुद्धा आपल्याला इथे मिळू शकतात. हे बघा. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही भाजी बनवली जाते. व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.